हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वालिटी क्लासेस. आपण लास्ट टाइम फिजिक्स केमिस्ट्रीचा चॅप्टर केलेला सरांनी घेतलेला, नागे सरांनी. ओके, तर आज आपण स्टार्ट करणार आहोत मॅथ्सचा पहिला चॅप्टर आहे हा. मॅथ्स 1 मधला पहिला चॅप्टर आहे हा, मॅथमॅटिकल लॉजिक. खूप इझी चॅप्टर आहे. ओके, तर चॅप्टर सांगतो काय किंवा काय, ह्या चॅप्टरचं वेटेज आहे ना 6 मार्क्सचं, 6 ते 7 मार्क्सचं वेटेज आहे. खूप इझी चॅप्टर आहे, पण कसं आहे मुलांना थोडंसं कन्फ्युजिंग आहे. का? कारण हा पूर्ण चॅप्टर हे डिसाईड करतो की तुम्हाला इंग्लिशमध्ये ग्रामर येतं का नाही येत, किंवा इंग्लिशमध्ये तुमचं ग्रामर जर चांगलं असेल तर ग्रामॅटिकली तुम्ही चांगल्या प्रकारे हा चॅप्टर कंप्लीट करू शकता. म्हणजे काय, चॅप्टरमध्ये आहे काय नाही काय ते आपण स्टार्ट करणारच आहोत. तर त्याच्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट आहे हा वर्ड स्टेटमेंट आणि सेंटेन्स. ओके, तर सेंटेन्स काय आणि स्टेटमेंट काय. ओके, तर सेंटेन्स म्हणजे काय, कुठले तरी वर्ड असतात ना, एक शब्द 2 शब्द 3 शब्द ह्यांना जॉईन केल्याच्या नंतर एक सेंटेन्स बनतो, त्याला स्टेटमेंट पण म्हणतात. पण मॅथ्सच्या लँग्वेजमध्ये किंवा मॅथमॅटिकल लॉजिक्स, मॅथ्स काय पूर्ण लॉजिक्स पासून का बनलेलं आहे. ओके, तर त्याच्यामध्ये याचा वापर काय होतो स्टेटमेंटचा, तर हे आहे. ओके, तर मी सांगतो तुम्हाला काय असणार आहे. म्हणजे छोटे छोटे जर आता वर्ड एकत्र केले ते पूर्ण सेंटेन्स बनतो, आणि सेंटेन्स बनला तर तो स्टेटमेंट आहे का नाही हे लॉजिक सांगतो. तर स्टेटमेंटची डेफिनेशन काय, अ स्टेटमेंट इज अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स. याचा अर्थ काय, म्हणजे असं सेंटेन्स आपण डिक्लेअर करतो काय, स्टेटमेंट काय आहे, असं सेंटेन्स ज्याची व्हॅल्यू किंवा ज्याला आपण ठरवू शकतो तो ट्रू आहे का फॉल्स आहे. समजते? म्हणजे आता तुम्हाला एक्झाम्पल मी द्यायला गेलो तर सूर्य पूर्वेला उगवतो, हा पण एक सेंटेन्स झाला. ओके, पण तोच स्टेटमेंट आहे हे कसं डिसाईड करणार, सूर्य पूर्वेला उगवतो ही खरी व्हॅल्यू ना. समजते? ही खरी व्हॅल्यू आहे, म्हणजे तो पूर्वेलाच उगवणार. याच्यावरून आपण डिसाईड करू शकतो हो सर हे खरंच आहे. किंवा मी असं बोलू शकतो फॉल्ससाठी की सूर्य पूर्वेला मावळतो. तुम्ही म्हणाल सर पूर्वेला नाही पश्चिमेला मावळतो, ते काही असू दे, पूर्वेला मावळतो चुकीचं आहे ना. चुकीचं जरी असलं तरी पण स्टेटमेंट आहे, म्हणजे कळतंय का आपण खरं आहे का खोटं आहे, ट्रू आहे का फॉल्स आहे, ही गोष्ट आपण ज्या सेंटेन्समध्ये ठरवतो ना, ही गोष्ट आपण ज्या सेंटेन्समध्ये ठरवतो त्या सेंटेन्सला आपण स्टेटमेंट म्हणतो मॅथमॅटिकल लॉजिकच्या टर्म्समध्ये. समजते? ट्रू फॉल्स, खरं आहे का खोटं आहे, जी सेंटेन्स त्याला आपण स्टेटमेंट म्हणतो, आणि ती स्टेटमेंट फुल स्टॉपने एंड होते, फुल स्टॉपने. ओके, तुम्ही म्हणाल ओके सर ट्रू आणि फॉल्स तर आम्हाला आता कळलं, म्हणजे कुठला असेल कुठला नाही. आता आपण अजून एखादं एक्झाम्पल देऊ शकतो की आंबे झाडालाच येतात ना, हे काय ट्रू आहे ना, ट्रू तर आहे पण ही स्टेटमेंट पण आहे. समजते? आंबे झाडालाच येतात. किंवा अजून तुम्ही सांगू शकता की मासे हवेत उडतात, मासे म्हणजे मच्छी, फिश हवेत उडतात. ट्रू आहे का फॉल्स आहे? फॉल्स आहे, पण स्टेटमेंट आहे, मग ती स्टेटमेंटमध्ये कन्सिडर केली. या सगळ्या व्हॅल्यू स्टेटमेंटमध्ये कन्सिडर केला. थोडंसं ट्रिकी आहे या, त्याच्यामुळेच ते इंटरेस्टिंग आहे ना टॉपिक. पूर्ण तुमचं ग्रामर पूर्ण खोदून काढतं की कसं येतंय कसं नाही. तुम्हाला हे तर फक्त सुरुवात आहे, तुम्हाला नेक्स्ट एक्सरसाइज तर अजून चांगली आहे. ओके, तर ट्रू आहे का फॉल्स आहे हे तर आपण डिसाईड केलं. या दोन्ही व्हॅल्यू एका वेळेसच नसणार, पण कधी असं असू शकतं का की एखादी व्हॅल्यू ती खरी पण आहे आणि खोटी पण आहे? नाहीच ना. समजते? एखादी व्हॅल्यू खरी पण आहे आणि खोटी पण आहे असं काहीच नसणार, आणि जर तशी जर व्हॅल्यू असेल तर ती स्टेटमेंट नाही. समजते? ओके, तर आता स्टेटमेंट झालं. हा पूर्ण चांगला टॉपिक आहे. मी तुम्हाला जेव्हा आपण पुढचे सम घेऊ ना तेव्हा तुम्हाला कळेलच. आता त्याचा पुढचा टॉपिक आहे ट्रूथ व्हॅल्यू. ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे काय, कुठली ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे खरी व्हॅल्यू. ओके, तर ते कसं डिसाईड करणार आपण, म्हणजे आता ही स्टेटमेंट आहे ही स्टेटमेंट नाही,
ह्याच्यामध्ये मी डिफरन्शिएट केले. ओके, तर आता ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे काय? सन रायझेस ॲट ईस्ट, आपण हाच घेतलेला आता. सन रायझेस ईस्टलाच राईज करतो ना सन, तर ही स्टेटमेंट आहे. फुलस्टॉप पण आहे, फुलस्टॉप दिलाय म्हणजे स्टेटमेंट आहे. आणि आता सूर्य पूर्वेलाच उगवतो म्हणजे खरं आहे ना हे. ह्याची ट्रूथ व्हॅल्यू असणार ट्रू, ह्याची ट्रूथ व्हॅल्यू असणार ट्रू. ट्रूथ व्हॅल्यू आहे म्हणून ट्रू नाहीये, ह्याची पूर्ण ट्रूथ व्हॅल्यू, ह्याची खरी व्हॅल्यू ट्रू असणार. आणि ही आपण टी ने डिनोट करतो. टी स्टँड्स फॉर ट्रू. ओके, आता पुढचं बघा. 5 × 2 = 30 इक्वल टू आलाय. ही पूर्ण कंप्लीट झालं ना, ह्याच्या पुढे काही होणारच नाहीये, एवढंच आहे. तुम्ही म्हणाल सर 5 × 2 = 13, हे तर रॉंग आहे ना, 10 पाहिजे. रॉंग आहे पण स्टेटमेंट कंप्लीट झाली ना, म्हणजे ही स्टेटमेंट आहे. तर ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार? आधी आपण डिसाईड करणार हा स्टेटमेंट आहे का नाही. तर हा स्टेटमेंट आहे. ओके, ते झालं. त्याच्यानंतर ट्रूथ व्हॅल्यू येतात. ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार? ह्याची ट्रूथ व्हॅल्यू असणार फॉल्स. का फॉल्स? 5 × 2 = 13 असतं का? = 10 असतं ना, समजते? स्टेटमेंट असणार ही, पण त्याची ट्रूथ व्हॅल्यू असणार फॉल्स. आणि तो फॉल्स आहे तर तो कशाने डिनोट करणार? एफ ने. समजते? असे खूपसे इंटरेस्टिंग तुम्हाला क्वेश्चन दिलेले आहेत. तुम्ही पाहिजे तर टेक्स्टबुकमध्ये बघू शकता, मी पाहिजे तर सांगेल तुम्हाला. त्यानंतर नॅचरल नंबर इज ॲन इंटिजर नंबर. ओके, आता ही व्हॅल्यू ट्रू आहे का फॉल्स आहे? किंवा पहिले स्टेटमेंट आहे का नाही? फुल स्टॉप आलाय. फुल स्टॉप आलाय म्हणजे काय? स्टेटमेंट तर आहे. ओके, आता त्यानंतर नॅचरल नंबर इज ॲन इंटिजर नंबर, तर ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असेल? हे ट्रू आहे का फॉल्स आहे? ही स्टेटमेंट ट्रू आहे का फॉल्स आहे? फॉल्स ना. नॅचरल नंबर म्हणजे काय? 0 पासून त्या साईडचे, पण इंटिजर आहे. पण हे इंटिजर म्हणजे इथे पण असू शकतात ना, -1 -2 -3. म्हणजे नॅचरल नंबर इज ॲन इंटिजर नंबर, म्हणजे नॅचरल नंबर हे इंटिजर नंबर आहेत का नाही हे विचारले आहे ना. मी मगाशी फॉल्स म्हटलेलं, माय मिस्टेक. आहेत ना. नॅचरल नंबर इज इंटिजर नंबर. इंटिजर म्हणजे काय? जे पॉईंटमध्ये नसतात ते, जे होल नंबर असतात ते. आणि नॅचरल नंबर म्हणजे काय? 0 पासून त्या साईडला जाणार. 0 पासून सगळे जे त्या साईडला चाललेले आहेत तेवढे सगळे इंटिजर आहेत ना, म्हणजे ही व्हॅल्यू आहे ट्रू. आणि याची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार? टीने आपण दिली. समजते? ट्रूथ व्हॅल्यू काय? फॉर काय असते? ट्रूथ व्हॅल्यू जी स्टेटमेंट करेक्ट आहे त्याची ट्रू, जी स्टेटमेंट फॉल्स आहे त्याची फॉल्स. टी आणि एफ ने डिनोट केले जातात. ओके, आता त्यानंतर पुढे बघा. अशी पण काहीतरी स्टेटमेंट्स येतात ना. बघा, कीप युअर माउथ शट म्हणजे तुझं तोंड बंद कर. ही पण एक स्टेटमेंट असू शकते ना. ही स्टेटमेंट असू शकते का नाही? तुम्ही म्हणाल सर इथे फुल स्टॉप आलाय. आता मागापासून तुम्ही बोलत होता सर इथे फुल स्टॉप आहे, इथे फुल स्टॉप आहे, तर त्याच्या एंडला फुल स्टॉप येते, आम्ही स्टेटमेंट कन्सिडर करू शकतो का? तसं जर केलं तर मग बोंबलत बसतात. इथे फुल स्टॉप आहे, इथे फुल स्टॉप आहे, पण त्याचा अर्थ लागतोय. ह्याचं काय असतं मीनिंग? कीप युअर माउथ शट म्हणजे फुल स्टॉप तर आहे, पण ह्या स्टेटमेंटमध्ये तो काय करतोय? ऑर्डर देतोय ना समोरच्याला, कमांड देतोय ना समोरच्याला. काय बोलतोय? तुझं तोंड बंद कर. म्हणजे काय? कमांड देतोय समोरच्याला. तर कुठलीही कमांडवाली स्टेटमेंट, कुठलीही कमांडवाली सेंटेन्स असेल ना, तर ती स्टेटमेंट नसते. कमांडवाली कुठलीही कमांड किंवा कुठलाही ऑर्डर जर समोरच्याला देत असेल ना, तर ती स्टेटमेंट नसते. खाली या. व्हॉट इज युअर नेम? व्हॉट इज युअर नेम? लास्टला काय आलंय? क्वेश्चन मार्क. क्वेश्चन मार्क आलं म्हणजे ही पण स्टेटमेंट नाही. समजते? इथे कन्फ्यूज होण्यापेक्षा सर्वात पहिले इथे बघा. आपण स्टार्टिंगलाच काय केलेलं? असा सेंटेन्स जो ट्रू किंवा फॉल्स आहे का नाही हे ठरवतो त्याला स्टेटमेंट म्हणतात ना. तुझं तोंड बंद कर, ह्याच्यामध्ये खरं किंवा खोटं काही कळणारच नाहीये, तर ही स्टेटमेंट नाही. व्हॉट इज युअर नेम? ह्याच्यामध्ये खरं आणि खोटं काही कळणारच नाहीये, ही पण स्टेटमेंट नाही. ओ गॉड काय आलंय? एक्सक्लामेटरी मार्क आलाय. एक्सक्लामेटरी मार्क. समजते? तर ही एक्सक्लामेटरी सेंटेन्स आहे. तर एक्सक्लामेटरी सेंटेन्स पण स्टेटमेंट नसतो, तर हा पण स्टेटमेंट नाही. समजते? हा का होता? ऑर्डरेबल होता. त्यानंतर हा का होता?
क्वेश्चन किंवा व्हॉट इज युअर क्वेश्चन विचारतो ना, इंटरोगेट करतोय तर इंटरोगेटचा वाला होता हा सेंटेन्स, त्यानंतर हा ओ गॉड हा होता एक्सप्लेनेटरी. ओके, एक्सप्लेनेटरी सॉरी. ओके, त्यानंतर प्लीज हेल्प मी, प्लीज हेल्प मी. तर हा काय करतोय, हे असणार आहे का स्टेटमेंट? नाही. आपला अर्थ काय आहे, ट्रू किंवा फॉल्स डिसाइड करतोय तर स्टेटमेंट आहे, अदरवाईज नाही. तर प्लीज हेल्प मी ह्याच्यामध्ये खरं किंवा खोटं काय आहे का? नाही. हा कुठल्या टाईपचा सेंटेन्स आहे? रिक्वेस्ट करतोय ना, तर रिक्वेस्ट करणारा आपण असेल ना सेंटेन्स, तो पण स्टेटमेंट नसतो. तुम्ही म्हणाल सर हे बघा आम्हाला लिहून का दिलंय, तर जर नाहीच तर लिहून का दिलं? तुम्हाला कळायला तरी पाहिजे ना काय असतं काही नसतं. ह्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी नाही आहेत. आता लास्ट वाला बघा, लेट अस गो फॉर टी. ह्याचा अर्थ काय? ही स्टेटमेंट आहे का नाही? तुम्ही म्हणाल सर आता 4 तर झाले तर लास्ट वाली पण नसणार. ओके, नाहीच ती, पण कशावरून नाहीये तिथं फुल स्टॉपने संपली. तर हा सेंटेन्स स्टेटमेंट नाहीये का? हा कुठल्या टाईपचा आहे सेंटेन्स? सजेस्ट करतोय ना, जर चहा प्यायला जाऊया तर सजेशन टाईपचा जरी असेल ना तरी पण तो स्टेटमेंट नसतो, म्हणजेच नॉट अ स्टेटमेंट. समजते? काय होता? ऑर्डरेबल होता, इंटरोगेशन होता, आणि हा एक्सक्लेमेटरी होता, त्यानंतर रिक्वेस्ट होता, आणि त्यानंतर हा काय झाला? सजेशन. म्हणजे ह्या टाईपचे कुठलेही जरी आले ना तरी पण ते स्टेटमेंट नसतात. इथे बघा क्वेश्चन मार्क जर एंडला दिसला, क्वेश्चन मार्क एंडला दिसतोय म्हणजे हा स्टेटमेंट नाहीये, एक्सक्लेमेटरी एंडला दिसतोय म्हणजे हा पण स्टेटमेंट नाही. समजलंय काय? टेक्स्टबुक मध्ये वाचा, खूप चांगल्या प्रकारे दिलेलं आहे, हे पण खूप चांगलंच दिलेलं आहे, पण टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला अजून चांगले एक्झाम्पल दिले, तुम्ही त्याच्यावरून पण डिसाईड करू शकता. समजलंय? ओके, लिहून घेऊ शकता तुम्ही. ओके, तर आता इंटरेस्टिंग टॉपिक चालू होणार आहे, आणि हे अशा टाईपचे सम्स एक्झामला येतात. तुम्ही म्हणाल सर सम काय इंटरेस्टिंग आहे, इझी आहे, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. ओके, तर ह्याच्या आधी काय केलं आपण? स्टेटमेंट्स केलेल्या आठवते? स्टेटमेंट केलेल्या. आता स्टेटमेंट एक होती ना फुल स्टॉपने, किंवा आपण जे ट्रू आहे का फॉल्स आहे हे डिसाईड करत होतो. तर मी तुम्हाला मागाशी सांगितलेलं होतं ते ट्रू किंवा फॉल्स हे ट्रूथ व्हॅल्यू डिसाईड करायचे ना. तर ट्रूथ व्हॅल्यू ट्रू आणि फॉल्सने पण डिसाईड करतात, किंवा 1 आणि 0 ने पण डिसाईड करतात. हा 1 आणि हा 0 हा तुम्हाला सेमीकंडक्टर चॅप्टर होता, त्याच्यामध्ये आले असेल PNP जंक्शन्स, त्याच्यामध्ये या व्हॅल्यूज येणार आहेत P0 किंवा 0P, किंवा याच्यामध्ये पण नेक्स्ट पुढच्या एक्सरसाइज मध्ये येईलच. तर कधी कधी ट्रू और फॉल्स डिसाईड करतात, किंवा 1 आणि 0 लिहितात. तर ते डिपेंड करतं बुक कुठली आहे कुठली नाही. ओके, तर ट्रूथ व्हॅल्यू त्या झाल्या, स्टेटमेंट झाला. आता पुढे आपण मागाशी केलेली एक स्टेटमेंट. ओके, तर लॉजिकल कनेक्टिव्हिटीज म्हणजे काय? समजा 2 स्टेटमेंट आले, तर 2 स्टेटमेंट असतील आणि त्या 2 स्टेटमेंटला एकामेकाला जॉईन करायचे असतील. हे बघा ना, इथे सिंपल अँड कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय? सिंपल स्टेटमेंट काय आणि कंपाऊंड स्टेटमेंट काय? तर सिंपल स्टेटमेंट म्हणजे काय असतं की दे आर दोज टाईप ऑफ स्टेटमेंट ज्या सिंगल असतात. सिंगल म्हणजे आता मागाशी आपण सांगितलेलं सन रायझेस ॲट ईस्ट, सन ती कुठली असणार? सिंपल स्टेटमेंट. ओके, आणि कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय? 2 स्टेटमेंट एकामेकाला जॉईन केलेले आहेत. म्हणजे राम इज प्लेइंग क्रिकेट, श्याम इज प्लेइंग फुटबॉल, हे 2 स्टेटमेंट झाले. राम इज प्लेइंग क्रिकेट ही सिंपल, श्याम इज प्लेइंग फुटबॉल ही पण सिंपल, पण राम अँड श्याम प्लेइंग क्रिकेट अँड फुटबॉल, किंवा राम प्लेइंग क्रिकेट अँड श्याम प्लेइंग फुटबॉल. समजते? 2 आपण स्टेटमेंट जॉईन केलं ना तर त्यांना काय म्हणणार? कंपाऊंड स्टेटमेंट. एवढं तुम्हाला काही एक्सप्लेन करायची गरज नाहीये, ते टेक्स्टबुक मध्ये दिलेलं आहे, तुम्ही वाचू शकता. फक्त एक्झामला तुम्हाला ह्या व्हॅल्यूजवर भर द्यायचा आहे. ओके, तर तुम्ही म्हणाल सर ह्या व्हॅल्यूज काय? कुठल्या तरी 2 स्टेटमेंट एकामेकाला जॉईन करायचे आहेत, तर त्या कुठल्या कनेक्टिव्हिटीजने जॉईन करणार? लॉजिकल स्टेटमेंट एकामेकाला जॉईन करायचे आहेत, तर त्या कुठल्या कनेक्टिव्हिटीजने जॉईन करणार? तर त्या कनेक्टिव्हिटीज असतात. टॉपिकची हेडिंग काय आहे? लॉजिकल कनेक्टिव्हिटीज ना. तर ज्या स्टेटमेंट आपल्याला जॉईन करायचे आहेत तर ते कसे जॉईन करणार? अँड ने करणार, ऑर ने करणार, इफ देन ने करणार, इफ अँड ओनली इफ ने करणार, किंवा नॉट. नॉट पण म्हणतात किंवा
निगेशन पण म्हणतात. ओके, निगेशनच जास्त वापरतात, तर तो सिम्बॉल असतं निगेशनचा असा. मी सांगेन तुम्हाला निगेशनचा सिम्बॉल काय. ओके, तर अँड, ऑर, इफ अँड ओनली इफ आणि देन इफ देन आणि नॉट, हे 5 टाईप असतात ना. ह्या 5 टाईपवर पूर्ण चॅप्टर आहे पुढे गेलेलं आहे. ओके, तर आपण आता पुढे जाऊया. तुम्ही म्हणाल पी क्यू किंवा हे लिहिलेलं काय. आता एखादी जर स्टेटमेंट आहे खूप मोठी, तेच घ्या, राम इज प्लेइंग क्रिकेट, तर ती एक्झाम्पल घेऊ आपण, राम इज प्लेइंग क्रिकेट. मग तुम्ही इथे एवढं ह्याच्यात राम इज प्लेइंग क्रिकेट, राम इज प्लेइंग क्रिकेट एवढं ते लिहित नाही बसणार ना. तर त्याच्यासाठी आपण एक सिम्बॉल देऊया पी. हे दिलेलं असतात पी क्यू आर एस अँड सो ऑन. जेवढे स्टेटमेंट आहेत ती जेवढे आपण जॉईन करणार आहोत तेवढे सगळे स्टेटमेंट, एक स्टेटमेंट पी ने, दुसरी क्यू ने, तिसरी आर ने, एस ने, तसं आपण एक्सप्लेन करतो किंवा तसं आपण तिथे नोटिफिकेशन देतो. तर समजतंय. म्हणजे आता इथं पी आहे ना, तर ही कुठली तरी पहिली स्टेटमेंट, कुठली तरी कोणतीही असू दे पण ती पहिली स्टेटमेंट आहे. क्यू आहे ती दुसरी स्टेटमेंट आहे. ओके, आणि पहिली स्टेटमेंट दुसरी स्टेटमेंट एकमेकाला जॉईन केलेली आहे. आता तुम्ही म्हणाल हा सिम्बल कुठला आहे. मॅथमॅटिकल लॉजिक मध्ये हा सिम्बल वापरला जातो अँड साठी किंवा बट साठी. म्हणजे सर्वात पहिला टाईप आहे कंजंक्शन. कंजंक्शन म्हणजे अँडचा वापर करून दोन मॅथमॅटिकल स्टेटमेंट एकमेकाला कनेक्ट केलेले असतात. अँडचा वापर करून दोन मॅथमॅटिकल स्टेटमेंट एकमेकाला कनेक्ट केलेले असतात. मॅथमॅटिकल स्टेटमेंट्स जर आहेत ना, आम्ही काय म्हटलेलं पी आणि क्यू, आपण कुठल्या तरी स्टेटमेंटला पी आणि क्यू कन्सिडर केलं. आता तुम्ही म्हणाल मग सर हे खाली काय आहे, तर हे सगळं ट्रूथ व्हॅल्यू आहे. ट्रूथ किंवा फॉल्स, ट्रू किंवा फॉल्स आपण डिसाईड करतो ना, ट्रूथ व्हॅल्यू. तर हा पूर्ण टेबल असतो, त्या पूर्ण टेबलला कन्सिडर करतात ट्रूथ टेबल. ओके, तर हा पूर्ण जो टेबल असतो ह्याला कन्सिडर केला जातो, ह्याला कन्सिडर केला जातो ट्रूथ टेबल. ओके, तर आता कंजंक्शन कशासाठी वापरतो परत एकदा सांगतो मी, अँड किंवा बट साठी. हा बट जास्त वापरला जात नाही. ओके, अँडच वापरला जातो, पण कधी डोक्यात आलं बट जर दिलेला असेल तरी पण आपण कंजंक्शनच वापरणार. तर काय करणार, एखादी स्टेटमेंट आहे तर त्याची काहीतरी दोन चान्सेस असतील ना, ती ट्रू असेल किंवा फॉल्स असेल. स्टेटमेंट म्हटली म्हणजे ती ट्रू किंवा फॉल्स असणारच ना, ती ट्रू असेल किंवा फॉल्स असेल. तर एका स्टेटमेंटसाठी जर केलं असतं तर मी ह्याच व्हॅल्यू लिहिल्या असतात, ट्रू किंवा फॉल्स, ह्याच दोनच व्हॅल्यू लिहिल्या असते. पण दोन स्टेटमेंटसाठी आहे, तर दोन स्टेटमेंटची प्रोबॅबिलिटी किंवा आपण परम्युटेशन कॉम्बिनेशन केलं ना, तर दोन स्टेटमेंटचे कॉम्बिनेशन किती होऊ शकतात, 1 2 3 4 5 6 7 8. समजतंय. म्हणजे दोन स्टेटमेंट अशा होऊ शकतात, 1 2 म्हणजे 1 2 3 4 अशा प्रकारे करेक्ट असू शकतात ते. समजतंय. दोन स्टेटमेंट असतात. हे बघा, हे कुठल्याही बुकमध्ये नाहीये, मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. समजा दोन चान्सेस आहेत, ट्रू किंवा फॉल्स. तर टेबलमध्ये व्हॅल्यू पण किती मिळणार, दोनच, ट्रू किंवा फॉल्स. तर ट्रू आणि फॉल्स. समजते. तर टेबलमध्ये व्हॅल्यू किती मिळणार, दोनच. आता एकच स्टेटमेंट आहे ना, तर व्हॅल्यू किती मिळणार, 2. समजते. चान्सेस 2 आहेत तर व्हॅल्यू 2 मिळणार. आता स्टेटमेंट 2 आहे, स्टेटमेंट जर 2 आहे तर चान्सेस किती असतील, 4. 1 2 3 4. समजतंय. चान्सेस किती असणार, 4. समजा इथे मी बघा तुम्हाला सांगितलेलं क्यू आर, समजा मी इथे आर पण एक घेतला असता तर स्टेटमेंट किती होत्या, 3 ना. तर चान्सेस किती असणार, 2 चा क्यू किती, 8. म्हणजे चान्सेस किती असणार, 8. 1 2 3 4 5 6 7 8 असे 8 चान्सेस असणार. समजतंय. ट्रूथ टेबल फॉर्म करायचे तर 2 असतील तर 2 चा पॉवर 1, 2च असणार. त्यानंतर 2 स्टेटमेंट आहेत ते चान्सेस 4, 3 स्टेटमेंट आहेत ते चान्सेस 8. ओके, तर पाहिजे हे तुम्ही लिहूनच घेऊ शकता. आता ट्रूथ टेबल आपण फॉर्म करू. तर पहिले चान्सेस काय असतील आणि दुसरे चान्सेस काय असतील. क्यू एक स्टेटमेंट आहे, मी काय म्हटलेलं 4 चान्सेस असतात ना, तर क्यू काय असू शकते, क्यू ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. तर हा टेबल बनवायचा कसा, हे इम्पॉर्टंट आहे. ही दुसरी स्टेटमेंट आहे, ही पहिली स्टेटमेंट आहे,
दुसऱ्या स्टेटमेंटला काय करायचं, ट्रू फॉल्स लिहून घ्यायचं, समजते. त्याच्यानंतर मग इथे परत यायचं मागच्या साईडच्या पी ला परत काय लिहिणार, ट्रू फॉल्स, समजते. सर्वात पहिले ट्रू फॉल्स, त्यानंतर मग परत ट्रू फॉल्स, समजते. आता 8चं जे टेबल असतं तर काय केलं असतं, ट्रू फॉल्स, त्याच्यानंतर इथे ट्रू फॉल्स फॉल्स 8. त्यानंतर तिसरा मी काय म्हटलं 3 असतील तर 8 असणार ना, तर परत पी वर आलो, ट्रू फॉल्स असं असणार 8चं. जेव्हा सम येतील तेव्हा मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. ओके. तर आता अँडच्या ट्रूथ टेबलमध्ये काय असतं, कॉम्बिनेशन ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. तर याच्यामध्ये ट्रू हा ट्रू असतो, बाकी सगळे फॉल्स, मग बाकी काही असू दे. असंच लक्षात ठेवा, मी सुद्धा असंच लक्षात ठेवलेलं 12वीला की अँड मध्ये पाहिजे तर तुम्ही लिहून घेऊ शकता, काय पेन्सिलने टॉप ऑफ द पेज लिहून घेऊ शकता. लॉजिकच्या अँड मध्ये ट्रू असतो, बाकी सगळे फॉल्स, समजते. हे झालं ट्रूथ टेबल फॉर अँड. पुढे जाऊ. डिसजंक्शन म्हणजे काय, ऑर, म्हणजे ऑरचा वापर करून दोन स्टेटमेंट एकामेकाला जॉईन केलेले आहेत. ऑरचा वापर करून अँड तर झाला, ऑरचा पण वापर केला आणि दोन स्टेटमेंट एकामेकाला जॉईन केलेले आहेत. तर ऑरचा वापर केल्याच्या नंतर स्टेटमेंट एकामेकाला जॉईन केले तर ऑरचा सिम्बॉल काय असतं, व्ही सारखा असतो, व्ही पी क्यू. हे दोन तर स्टेटमेंट आहेत, त्या दोघांना जॉईन केले ऑरने, तर तो सिम्बॉल काय असतो, व्हीचा सिम्बॉल असतो तो. ओके. म्हणजे ही पी पहिली स्टेटमेंट, क्यू दुसरी स्टेटमेंट, त्या दोघांना ऑरने जॉईन केले. ओके. आता ट्रू फॉल्स जसे आपण इथे व्हॅल्यू सांगितलेल्या तशाच दोन स्टेटमेंट आहे, तर चान्सेस 4 असणार, 4 झाले. तर आता ह्याच्यामध्ये ह्यांची ट्रूथ टेबलची व्हॅल्यू काय असते, तर ह्याच्यामध्ये मी जसं लक्षात ठेवलेलं तसं सांगतो. फॉल्स असतात, बाकी सगळे ट्रू. परत ही पण लाईन लिहून ठेवा. लॉजिकल कनेक्टिव्हिटीज मध्ये ऑरने दोन स्टेटमेंट जेव्हा जॉईन करतो तर ऑर मध्ये फॉल्स असतो, बाकी सगळे ट्रू, असं लक्षात ठेवा, समजते. अँड मध्ये ट्रू असतो, बाकी सगळे फॉल्स. ऑर मध्ये फॉल्स असतो, बाकी सगळे ट्रू. समजलं हा टॉपिक? हा खूप इंटरेस्टिंग आहे आणि याच्यावरती सम येणार आहे. पाहिजे तुम्ही नोट्स पाहिजे असतील तर लिहून घेऊ शकता, व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. ओके. तर ह्याच्या आधी आपण काय केलेलं, दोन टॉपिक केलेले, कुठले, कंजंक्शन आणि डिसजंक्शन, म्हणजे अँड आणि ऑर साठी. आता हे पुढचे 3 आहेत, म्हणजे कुठले, इफ देन, इफ अँड ओनली इफ आणि नॉट साठी. नॉट म्हणजे काय, निगेशन, मी मगाशी तुम्हाला सांगितलं. ओके. तर ते कंडिशनल म्हणजे काय, त्याला इम्प्लिकेशन पण म्हणतात. तर हे दोन स्टेटमेंट म्हणजे जर दोन स्टेटमेंट एकामेकाला जॉईन करायचे आहेत ते इफ देन ने जॉईन करायचे. म्हणजे काय, इफ यू आर डुईंग दिस देन दिस विल हॅपन. समजते मी काय म्हटलो, इफ यू आर डुईंग दिस देन, इफ आणि देन वर लक्ष द्या. इफ यू आर डुईंग दिस देन दिस विल हॅपन, म्हणजे इफ आणि देन ने पण कुठले तरी दोन स्टेटमेंट जॉईन झाले ना, तर त्यांना कुठला म्हणणार, कंडिशनल किंवा इम्प्लिकेशन. ओके. तर दोन स्टेटमेंट जॉईन केले, पी आणि क्यू जॉईन केले, कशाने जॉईन केले, कंडिशनलने. तर त्याच्यासाठी सिंबल असतो असा हा ॲरो, सिंगल ॲरो असतो किंवा असा डबल ॲरो पण असतो. कधी कधी एक्झामला फायनलला सिंगल ॲरो पण देतात, डबल ॲरो पण देतात, मुद्दाम डबल देतात, कारण मुलं सिंगल ॲरो जास्त करून गेलेले असतात, ते डोक्यात बसलेलं असतं. काही लोकांना तर डबल ॲरो देतात, हे माहीत पण नसतं आणि मुलं कन्फ्यूज होतात आणि सर आउट ऑफ सिलेबस पेपर आलेला, माहीत नव्हतं, असं करून टाकतात. कधी कधी कंडिशनलच्या जागी हा वर्ड देतात, मुलं हा वर्ड करूनच जात नाही, किंवा काही मुलं हा वर्ड करतात, हा करून जात नाही, सर आउट ऑफ सिलेबस पेपर आलेला. काही नाही, सिंपल आहेत, वर्डिंग फक्त लक्षात ठेवा. ओके. तर दोन स्टेटमेंट एकामेकाला जॉईन केले, तर आता ट्रू फॉल्स जसं मी मगाशी सांगितलेलं, दोन स्टेटमेंट जॉईन केले तर चान्सेस किती असणार, 4.
ओके, तर ट्रू फॉल्स आणि इथे ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. तर ह्याच्या व्हॅल्यूज काय असतात इफ देअर मध्ये, एवढं लक्षात ठेवा. इथे कंडिशनल मध्ये ट्रू फॉल्स असतो, बाकी सगळे ट्रू. मग परत मी आता तुम्हाला स्टेटमेंट सांगतो मी की कंडिशनल मध्ये ट्रू फॉल्स असतो, बाकी सगळे ट्रू. ही स्टेटमेंट लिहून घेऊ शकता तुम्ही. समजते? इफ आणि देअरने जॉईन करायचे असेल त्यांना कंडिशनल. त्यानंतर इफ अँड ओनली इफ याच्याने पण जॉईन करू शकतो ना, त्याला म्हणतो बाय कंडिशनल किंवा डबल इंडिकेशन. समजते? तर इफ अँड ओनली इफने जर जॉईन करायची असेल तर त्याला म्हणतो बाय कंडिशनल. आता दोन स्टेटमेंट जॉईन करायचे तर तो टेबल परत लिहून घेतला, पी वाला पण परत लिहून घेतले स्टेटमेंट. दोन व्हॅल्यूज आहेत म्हणजे दोन स्टेटमेंट आहेत, तर चान्सेस किती येणार? 4. तेच आता ह्याच्यामध्ये ह्याला डिनोट कशाने करतात? डबल आहे किंवा असा आहे डबल. समजते? हा सिंबल दिसला म्हणजे इफ अँड ओनली इफ, हा जर सिंबल दिसला म्हणजे इफ देअर. ओके, तर इफ अँड ओनली इफ ह्या ट्रूथ टेबलमध्ये व्हॅल्यूज काय असतात? तर जिथे सेम व्हॅल्यूज आहेत ना ते असतात ट्रू. तुम्ही म्हणाल फॉल्स हे कसं ट्रू असू शकतं? फॉल्स ट्रू असू शकतं कशावरून? व्हॅल्यूज सेम आहेत ना, व्हॅल्यूज सेम आहेत तर तो ट्रू. व्हॅल्यूज सेम आहेत तर ट्रू. आणि आता हे सेम आहेत का? ट्रू फॉल्स ट्रू. सेम नाही आहे तर ते काय असणार? फॉल्स. तर तुम्ही स्टेटमेंट काय लिहिणार? बाय कंडिशनलमध्ये सेम वाल्या व्हॅल्यूज ट्रू असतात, बाकीच्या फॉल्स. समजते? आता त्यानंतर लास्ट वाला घेऊयात, एक छोटासा आहे निगेशन म्हणजे काय? नॉट. तो कशाने तो त्यासाठी हा सिंबल वापरला जातो. हा सिंबल म्हणजे काय? एखादी व्हॅल्यू जर ट्रू असेल तर त्याचा निगेशन काय असणार? म्हणजे समजा आता पी आहे, पीची व्हॅल्यू ट्रू आहे तर पीचं निगेशन काय असणार? फॉल्स. म्हणजे ट्रूचा उलटा फॉल्स. तर पीची व्हॅल्यू ट्रू घेतली तर पीचा निगेशन काय असणार? फॉल्स. पीची व्हॅल्यू जर फॉल्स आहे तर त्याचा निगेशन काय असणार? ट्रू. म्हणजे एखादी व्हॅल्यू चेंज करून, म्हणजे ट्रू असेल तर फॉल्स होणार किंवा फॉल्स असेल तर ट्रू होणार. समजतंय? ह्याला म्हणतो निगेशन. बाय कंडिशनल पाहिजे तर व्हिडिओ रिमाइंड करा आणि बघू शकता तुम्ही काय लिहिले कंडिशनल. हेच जे सम हे आणि हेच जे टेबल वापरलेत ना आत्ता इथे, हेच तुम्हाला पुढे वापरले गेले आणि त्याच्यावरती व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. ओके, समजलेलं आहे? हे तुम्हाला लिहू शकता. ओके, तर याच्या आधी आपण ज्या व्हॅल्यूज केलेल्या त्याच्यावरती तुम्हाला असे सम येतात. ओके, तर सम कुठल्या प्रकारचे येतात? इफ अशा टाईपचे येतात आणि तुम्हाला ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करायची असते. ट्रूथ व्हॅल्यू. ओके, तर ट्रूथ व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची किंवा सम कुठल्या प्रकारचे येतात असे सम देतात आणि मुलं सोडून टाकतात, येतच नाही. सर आम्हाला जमलं नाही, काहीच नाही जमलं. अरे खूप इझी असतात हे सम आणि 3-3 मार्क्सला येतात. एवढे इझी असतात की कोणीही करेल. ओके, तर सम सॉल्व्ह कसा करायचा? तर मी स्टेटमेंट पी आणि क्यू आर ट्रू, म्हणजे मी तुम्हाला मगाशी बघा सांगितलेले पी आणि क्यू काय सांगितलेलं मगाशी? स्टेटमेंट पी क्यू किंवा आर एस ने डिनोट करतात. तर त्यांनी ह्या सम मध्ये काय सांगितलंय की स्टेटमेंट पी क्यू काय आहे? ट्रू आहे. स्टेटमेंट आर एस काय आहे? फॉल्स आहे. ओके, स्टेटमेंट आर काय आहे? फॉल्स. आर आणि एस फॉल्स आहे. तर ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट. जर स्टेटमेंट पी क्यू ट्रू आहे, आर एस फॉल्स आहे, तर दिलेल्या इक्वेशनची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट. तर आपण काय करणार? ही तुम्हाला इक्वेशन दिली आहे. ओके, तर इक्वेशन काय? निगेशन ऑफ पी अँड क्यू और निगेशन ऑफ आर. ओके, तर आपण काय करणार? त्याच्या ओरिजिनल व्हॅल्यू पुट करणार. ओरिजिनल व्हॅल्यू म्हणजे काय? निगेशन ॲज इट इज पी काय म्हटलं त्यांनी? ट्रू आहे ना, तर पीच्या ठिकाणी ट्रू पुट केलं. त्याच्यानंतर अँड ॲज इट इज क्यू काय आहे? क्यू पण त्यांनी म्हटले ट्रू आहे, तर क्यूच्या ठिकाणी पण ट्रू पुट केला म्हणजे टी पुट केला. और ॲज इट इज निगेशन ॲज इट इज आर काय म्हटलं त्यांनी? फॉल्स. आर काय? फॉल्स. तर
आरच्या ठिकाणी फॉल्स. आता सर्वात पहिले ब्रॅकेट सॉल्व्ह करत या आणि त्यानंतर बाहेरचे सॉल्व्ह करा. ओके, आता हा तर सिंगल आहे म्हणून एफ आला. काय आला म्हणजे ट्रू. ट्रूचं निगेशन, मी काय म्हटलं निगेशन म्हणजे काय उलटा ना, किंवा तसं नाहीये. तसं नाही म्हणजे काय, खरं नाहीये. हा नॉट म्हणून कन्सिडर केला जातो ना, ती गोष्ट खरी नाहीये म्हणजे काय, खोटी आहे ना, खोटी म्हणजे फॉल्स. दिस इज नॉट ट्रू. नॉट ट्रू म्हणजे फॉल्स, नॉट फॉल्स म्हणजे काय ट्रू. तर आता ट्रूचं निगेशन काय आहे ना फॉल्स. आपण लास्टला केलेलं बघा त्या कोपऱ्यामध्ये तसं. त्यानंतर अँड ॲज इट इज टी टी ॲज इट इज ऑर पण ॲज इट इज. निगेशन ऑफ एफ, निगेशन ऑफ फॉल्स काय आहे ना ट्रू ना, समजते. निगेशन ऑफ फॉल्स ट्रू आहे ना, खोटं नाही म्हणजे काय खरं आहे. आता हा ब्रॅकेट आहे, हा ब्रॅकेट सॉल्व्ह करू. आता मध्ये सिंबल कुठलं आहे, ऑरचा सिंबल आहे म्हणजे काय डिसकंजंक्शन ना, डिसजंक्शन सॉरी डिसजंक्शन. ओके, डिसजंक्शनचा सिंबल आहे हा. मग डिसजंक्शन मध्ये ट्रू काय असतो, ट्रूच असतो ना. डिसजंक्शन मध्ये त्या दुसऱ्यामध्ये मी काय सांगितलेलं फॉल्स असतो, बाकी सगळे ट्रू. फॉल्स असतो, बाकी सगळे ट्रू. मग बाकी सगळे मध्ये ट्रू पण आहे. तर ट्रू काय असतो ट्रू. पाहिजे तर जाऊन तो टेबल चेक करा. ओके, आता एफ अँड म्हणजे फॉल्स अँड याचा आन्सर काय आलं ट्रू. आता अँड आहे मध्ये सिंबल कुठला आहे अँड आहे. तर अँड मध्ये मी काय सांगितलेलं ट्रू असतो, बाकी सगळे फॉल्स. काय सांगितलेलं मी अँड मध्ये ट्रू असतो, बाकी सगळे फॉल्स. आता अँड मध्ये हे तर वेगळे आहेत, ट्रू तर नाहीये, हे वेगळे आहेत ना, तर बाकी सगळ्यांमध्ये आलं ना हे वेगळे. तर हे काय असणार फॉल्स, ट्रू नसणार, फॉल्स नसणार. अँड मध्ये काय असतं, अँड मध्ये ट्रू असतो, बाकी सगळे फॉल्स. मग हे बाकी सगळ्यांमध्येच आले म्हणून हे झाले फॉल्स. ओके, अशा टाईपचा हा पुढचा एक सम आहे. तर बघा तुम्ही आता हा पटकन करूया, टाइम नको वेस्ट करायला. तर हा कशाने दाखवलाय कंडिशनलने, हा बाय कंडिशनलने दाखवलेला आहे. ओके, तर पी ची व्हॅल्यू ट्रू आहे, क्यू ची व्हॅल्यू ट्रू आहे, आर ची व्हॅल्यू फॉल्स आहे, एस ची व्हॅल्यू फॉल्स आहे, त्यांनी सांगितलंय. आता आपण काय करणार, ब्रॅकेट सॉल्व्ह करूया. निगेशन बाहेरच राहू द्या. ट्रू आणि कंडिशनल म्हणजे काय, इफ देअर मध्ये काय असतो ट्रू असतो, समजते. कंडिशनल मध्ये काय असतो ट्रू फॉल्स असतो ना, ट्रू फॉल्स बाकी सगळे ट्रू म्हणजे ट्रू आलाय. टेबल चेक करा तुम्ही, टेबल चेक करा. मी जी स्टेटमेंट सांगितलेली ती स्टेटमेंट पण नीट लक्षात ठेवा. इफ देन मध्ये ट्रू फॉल्स असतात, बाकी सगळे ट्रू. बाकी सगळे म्हणजे हे बाकी सगळे मध्ये आले ना, तर ते काय असणार ट्रू. ओके, त्यानंतर हे का सिंबल कुठला आहे अँड ना, तर अँड मध्ये काय असतं ट्रू असतात, बाकी सगळे फॉल्स. मग बाकी सगळे मध्ये हे आले फॉल्स झालं. आता निगेशन ऑफ ट्री काय बोलतो, निगेशन ऑफ ट्रू आहे. ओके, तर ट्रूचं निगेशन काय असणार फॉल्स. मध्ये सिंबल असणार बाय कंडिशनलचं, त्याच्या साईडचा फॉल्स ॲज इट इज आला. आता बाय कंडिशनल मध्ये रूल काय असतं, ज्या व्हॅल्यू सेम असतात त्या ट्रू. बाय कंडिशनल मध्ये ज्या व्हॅल्यू सेम असतात त्या ट्रू. बाय कंडिशनल मध्ये ज्या व्हॅल्यू सेम असतात त्या असतात ट्रू. म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू आली, याची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स आली. आणि अशा प्रकारे सम सॉल्व्ह केले जातात. पाहिजे तर तुम्ही व्हिडिओ रिवाइंड करा, तुम्हाला कळेल. पाहिजे तर हे सम पण लिहून घेऊ शकता, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये पण आहे, लिहून घेऊ. ओके, तर एक्सरसाइज चालू करूया आपण. मी प्रत्येकामध्ये 2-2, 3-3 सम घेतलेले आहेत, ते तुम्हाला कळेल. ओके, तर आता पहिला क्वेश्चन आहे ना, तर याच्यामध्ये त्यांनी विचारलेलं आहे स्टेटमेंट आहे का नाही. स्टेटमेंट जर आहे तर स्टेटमेंट ट्रू आहे का फॉल्स आहे हे सांगा. हा पहिला क्वेश्चन आहे त्याच्यावर. ओके, तर सर्वात पहिले 5+4 मी काय सांगितलेलं, इक्वेशन कंप्लीट होतीये म्हणजे ही तर स्टेटमेंट आहे म्हणजे तुम्ही काय लिहिणार, दिस इज अ स्टेटमेंट. आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार, त्याची ट्रूथ व्हॅल्यू 5+4 13 असतो का, नाही ना. तर ट्रूथ व्हॅल्यू काय येणार फॉल्स. समजतंय, इट इज अ स्टेटमेंट विथ फॉल्स ट्रूथ व्हॅल्यू किंवा इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स, असं आन्सर लिहू शकता. एवढे असे बकवाशी आहेत पण नाही एक्झाम.
ओके. तर त्यानंतर फक्त मी तुम्हाला एक्सप्लेन करतो की स्टेटमेंट ओळखायचं कसं नाही ओळखायचं. आता x मायनस 3 इज इक्वल टू 14. ओके. तर ही स्टेटमेंट आहे का नाही, ही स्टेटमेंट नसणार. ओके, ही स्टेटमेंट नसणार कारण x ची व्हॅल्यू काय टाकलं तर इज इक्वल टू 14 येईल. 17 ना, म्हणजे x ची व्हॅल्यू एकच येते. x ची व्हॅल्यू एकच येते. पण समजा मी दुसरी व्हॅल्यू टाकली तर ही कंडिशन सॅटिस्फाय होईल का, नाही होणार. म्हणून ही स्टेटमेंट नाहीये. आणि जर स्टेटमेंटच नाहीये तर ट्रूथ व्हॅल्यू फायदा होईल का ट्रूथ व्हॅल्यू. स्टेटमेंटच नाही तर सर्वात पहिले स्टेटमेंट कन्सिडर करा. स्टेटमेंट असेल तर ट्रूथ व्हॅल्यू डिसाईड करा. ओके. त्यानंतर प्लीज गेट मी ब्रेकफास्ट कुठल्या टाईपचा आहे हा, प्लीज बोलतोय म्हणजे रिक्वेस्ट करतोय. तर मी काय सांगितलं, रिक्वेस्ट करणारे जरी असतील तरी पण ट्रूथ व्हॅल्यू मिळणार नाहीच का, कारण ते स्टेटमेंटच नाहीये. प्लीज गेट मी ब्रेकफास्ट रिक्वेस्ट करतोय. त्यानंतर डू यू लाईक मॅथ्स, डू यू लाईक मॅथ्स त्यांनी विचारलेलं आहे, चांगलाच क्वेश्चन आहे. ओके. आणि शेवटला काय क्वेश्चन मार्क आहे. क्वेश्चन मार्क आहे तर ही स्टेटमेंट असणार आहे का, नाही. स्टेटमेंटच नाहीये तर ट्रूथ व्हॅल्यू मिळेल का, नाही मिळणार. समजतंय ना, फास्ट नाही होते ना. मागाशी आपण जे स्टार्टिंगला केलं त्याच्यावरच व्हॅल्यू झाले ते क्वेश्चन एक्सरसाइज मध्ये. ओके. त्यानंतर हा क्वेश्चन x स्क्वेअर मायनस 6x मायनस 7 इज इक्वल टू 0 ही इक्वेशन दिली आहे व्हेन x इज इक्वल टू 7 आणि ही व्हॅल्यू त्यांनी दिली आहे. तर ही स्टेटमेंट आहे का नाही हे सांगा. तर आपण स्टेटमेंट आहे का नाही हे कशावर डिसाईड करतो, व्हॅल्यू ट्रू आहे का फॉल्स आहे ह्याच्यावरूनच डिसाईड करतो. ओके. तर x ची व्हॅल्यू आतमध्ये पुट करून बघा, इक्वेशन सॅटिस्फाय होईल ना. x ची व्हॅल्यू काय 7, 7 चा स्क्वेअर 49, 49 minus 6 to the 42, 49 minus 42 7, 7 minus 7 0. म्हणजे कंडिशन सॅटिस्फाय होतीये. समजते, ह्याच व्हॅल्यूने कंडिशन सॅटिस्फाय होतीये तर ही स्टेटमेंट आहे. समजा इथे 9 पण दिला असता तर x ची व्हॅल्यू 7 आणि 9 दोन्ही घ्या आणि मग स्टेटमेंट आहे का सांगा. तर मग स्टेटमेंट नसते कारण दोन व्हॅल्यू झाल्या. एक व्हॅल्यू आहे म्हणून ही स्टेटमेंट आहे आणि स्टेटमेंट सॅटिस्फाय होतीये ना. 7 minus 7 0 होतोय ना, म्हणजे काय 0 मिळतंय, म्हणजेच काय ट्रूथ व्हॅल्यू असणार ट्रू. समजतंय, थोडंसं ग्रामर आहे याच्यामध्ये. काय कंडिशन सॅटिस्फाय होते म्हणजे स्टेटमेंट तर आहेच, स्टेटमेंट आहे आणि 7 ची व्हॅल्यू पुट करा तर 7 minus 7 0 मिळतोय म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू काय असणार ट्रू. समजतंय. त्यानंतर इट्स रेन हेवीली काय होतं हेवीली. ओके. इट्स रेन हेवीली म्हणजे काय, ह्याचं काय अर्थ आहे, ट्रू आहे किंवा फॉल्स आहे काय कळत नाही. पाऊस खूप जास्त पडतो, काय सजेशन वाला आहे ना, किंवा काहीतरी तू इंटररोगेटिव्ह करतो, कोणातरी विचारतो पाऊस खूप जास्त पडतो रे, ह्याच्यावर ट्रू किंवा फॉल्स डिसाईड होणारच नाही. म्हणजे ही स्टेटमेंट आहे का, स्टेटमेंट नाहीच आहे. स्टेटमेंट जर नाही आहे तर ट्रू आणि फॉल्स डिसाईडच नाही करू शकत. समजतंय ना, इंटरेस्टिंग टॉपिक आहे. आता पुढे या, त्यांनी सांगितलेलं आहे, आता हा सेकंड मधले सम आहे का, दोन क्वेश्चन घेतलेत मी, की त्यांनी सांगितलेलं आहे ह्याचा मॅथमॅटिकल लॉजिक मध्ये जे आपण इक्वेशन्स बनवतो बघा, ते इक्वेशनच लक्षात ठेवा, तसे बनवा, तसे इक्वेशन्स तुम्ही फॉर्म करा, त्यांनी सांगितलेलं आहे. तर आपण काय करणार, इक्वेशन कसे फॉर्म करणार, तर आपल्याला ही पूर्ण एवढे मोठे सेंटेन्स दिले, तर त्याच्यातनं आपण सिंगल स्टेटमेंट कन्सिडर करणार. म्हणजे काय, नागपूर इज इन महाराष्ट्र ही एक स्टेटमेंट झाली, म्हणजे कुठली, सिंपल स्टेटमेंट. चेन्नई इज इन तामिळनाडू, तामिळनाडूमध्ये आहे चेन्नई, ही पण एक सिंपल स्टेटमेंट झाली, पण दुसरी. मग आपण काय करणार, पी ला कन्सिडर करणार, नागपूर इज इन महाराष्ट्र, आणि त्यानंतर क्यूचं काय आहे, चेन्नई इज इन तामिळनाडू. ओके. तर ते तामिळनाडूमध्ये आहे, तर मध्ये जॉईंट कशाने केलंय, ॲड नाही ना, तर काय आहे इक्वेशन, नागपूर अँड तामिळनाडू. समजतंय, ह्याची इक्वेशन असणार, म्हणजे याचा आन्सर असणार हे. समजतंय काय केलं आपण, सिंगल स्टेटमेंट ज्या होत्या त्यांना आपण कोएफिशियंट डिसाईड केले आणि ते कोएफिशियंट ठरवले. कोएफिशियंट ठरवल्याच्या नंतर मध्ये सिम्बॉलिकल फॉर्म मध्ये लिहिलंय आणि ही पूर्ण आपल्याला इक्वेशन मिळालेली आहे. आता सेकंड क्वेश्चन बघा. ओके. द अँगल इज राईट अँगल इफ अँड ओनली इफ इट इज मेजर्ड ॲट
90 डिग्री. याच्यामध्ये पण दोन स्टेटमेंट आहेत, समजतंय? याच्यामध्ये पण दोन, इफ अँड ओनली इफने जॉईन केलेलं आहे म्हणजे स्टेटमेंट तर आहेच, समजतंय? एवढं तरी कळतंय? इफ अँड ओनली इफने जॉईन केलं म्हणजे स्टेटमेंट तर आहेच. मग त्याची इक्वेशन काय मिळणार? तर आपण काय करू, कन्सिडर करा पी कुठल्या तरी मोठ्या स्टेटमेंटला आपण पी आणि क्यू डिसाईड करतो ना, त्याच्यातली ही पहिली स्टेटमेंट असणार. द अँगल इज राईट अँगल, हा झाला पी, अँगल इज राईट अँगल, ह्याला डिनोट केला पी ने, आणि क्यूने कशाला डिनोट करणार? इट इज मेजर्ड 90, इट इज मेजर्ड 90, हा झाला क्यूने. आता जॉईन कशाने केलाय? इफ अँड ओनली इफ, त्याची इक्वेशन काय होणार? पी इफ अँड ओनली इफ क्यू. समजतंय? समजा नॉट जर आला असतं तर काय केलं असतं? निगेशन टाकलं असतं. समजतंय? इझी टॉपिक आहे, लिहून देऊ शकता. ओके, तर आता पुढचा हा सम 3 आणि 4 त्याच्यामध्ये पण आहेत. आपण जे मागापासून केलं ते तुम्ही रिवाइज केलं त्या एक्सरसाइजमध्ये, तरी तुम्हाला कळणार आहे. बाकीचे सम घरी तुम्ही करा प्रॅक्टिससाठी, ते तुम्हाला जमेल. ओके, तर त्यातला पहिला क्वेश्चन हा आहे की 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर अँड 46 इज अ प्राईम नंबर. आणि त्यांनी काय सांगितलं माहिती का, याचा वापर करून आपण इक्वेशन बनवा आणि त्या इक्वेशनची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करा. बाहेर पाऊस पडतोय, आवाज येत असेल तुम्हाला. ओके, तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करा. तर आपण काय करणार, जसं मगाशी केलेलं आठवतं ते चेन्नई आणि ह्याचं नागपूरचं, तसंच पी कन्सिडर करा. 46 इज अ 46 नाही 64 इज परफेक्ट स्क्वेअर. ओके, तो झाला. त्यानंतर क्यू काय असणार? 46 इज प्राईम नंबर. दुसरा क्यू घेतला हा. आता 46 आणि 64 आणि 46 हे दोन तर स्टेटमेंट झाले. आता ते जॉईन कशाने केले? अँड ना, ते इक्वेशन काय बनेल? पी अँड क्यू. समजते काय? आता समजा त्यांनी तर त्यांची व्हॅल्यू ट्रू किंवा फॉल्स दिले असते तर आपण याची ट्रूथ व्हॅल्यू काढली असते. ट्रूथ व्हॅल्यू आपण पुढे काढूया, त्याच्यात नाही आता काय मी चुकून बोललो इथे काढणार. ट्रूथ व्हॅल्यू आपण पुढच्या सममध्ये काढू. ओके, तर ही मिळाली आपल्याला इक्वेशन. हे आपण केले आधी पण, त्याच्यात फक्त थोडेसे व्हॅल्यूज दिले ते आपण ॲडिटिव्ह घेतो. ओके, आता त्यानंतर इथे काय आहे पुढचा सम बघू. 24 इज अ कंपोजिट नंबर. ओके, 24 कंपोजिट नंबर आहे. तर आपण काय करणार? पी ला कंडिशन देणार पहिली, 24 इज अ कंपोजिट नंबर. त्याच्यानंतर क्यू साठी काय करणार? 17 इज अ प्राईम नंबर. समजते? आता हा सम राहिला थोडासा, ट्रूथ व्हॅल्यू काढूया आपण. मायनस ट्रूथ व्हॅल्यू आपण काढूया. तर पी बघा 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर ना. 64 परफेक्ट स्क्वेअर आहे ना. समजते? परफेक्ट स्क्वेअर आहे. कोणाचा स्क्वेअर आहे? 64. 8 चा 8 चा 64. तर परफेक्ट स्क्वेअर आहे म्हणजे एक स्टेटमेंट बरोबर आहे, तर त्याची ट्रू येणार व्हॅल्यू. त्यानंतर अँड ओके, क्यूचं काय येणार? क्यू काय आहे? 46 इज अ प्राईम नंबर. 46 प्राईम नंबर आहे का? नाही ना. ती व्हॅल्यू काय आहे? फॉल्स. ती व्हॅल्यू फॉल्स आहे. त्याचा आन्सर काय नाही? ट्रू अँड फॉल्स. अँड मध्ये काय असतं? ट्रू असतं, बाकी सगळे फॉल्स. ट्रू असतो, बाकी सगळे फॉल्स. त्यांचं फॉल्स. त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आली? फॉल्स. समजते? त्याच्यानंतर पुढे जाऊया. ट्रूथ व्हॅल्यू काढली आपण याची ट्रूथ व्हॅल्यू काढूया. 24 इज अ कंपोजिट नंबर, 17 इज अ प्राईम नंबर. तर जॉईन कशाने केलेली? ऑर ने ना. तर आपण काय करणार? पी ऑर क्यू. तर आता ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काढूया. तर पी 24 इज अ कंपोजिट नंबर. कुठल्याही दोन छोट्या नंबरचा मल्टिप्लाय करून जो नंबर मिळतो तो असतो कंपोजिट नंबर. तर 24 इज अ कंपोजिट नंबर. तर 24 ला आपण घेतलं कंपोजिट नंबर आहे म्हणजे काय? ट्रू आहे. त्यानंतर ऑर ओके, ऑर घेतलं क्यू काय आहे? 17 इज अ प्राईम नंबर. 17 प्राईम नंबर आहे ना. तो प्राईम नंबर आहे ते ट्रू आला तिथे पण. म्हणजे काय आला? ट्रू काय असतं? ऑर मध्ये काय असतं? फॉल्स असतात, बाकी सगळे ट्रू. म्हणजे याचा आन्सर पण काय आलं? ट्रू.
समजले त्या दोन व्हॅल्यूज आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या होत्या. ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या होत्या. आपण त्या दोघांना स्टेटमेंटला व्हेरिएबल दिले, त्या व्हेरिएबल फॉर्ममध्ये इक्वेशन दिल्या. त्या व्हेरिएबल्स किंवा त्या इक्वेशन्स जे स्टेटमेंट त्यांनी दिलेले आहेत त्या करेक्ट आहेत का, फॉल्स आहेत, ट्रू आहेत का, फॉल्स आहेत ते डिसाईड केलं. त्याच्यावरनं ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट केली. हे कसं फाइंड आउट केलं त्या टेबलवरून, जे टेबल मी तुम्हाला लिहून दिले आधी. सेम व्हॅल्यू इथे वापरली, ऑर आहे म्हणून इथे बी आला, इथे अँड होता म्हणून असा ए किंवा मध्ये फक्त लाईन नसते, तो सिंबल आहे. ओके, आता पुढे जाऊया. क्वेश्चन 4. मी स्टार्टिंगला एक्सरसाइज चालू करायच्या आधी पण एक किंवा दोन सम घेतलेले, तसेच आहे ते सम. पी आणि क्यू काय, ट्रू. आर आणि एस काय, फॉल्स. ते याची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करा. तर काय आहे इथे, हा तुम्हाला क्वेश्चन दिलाय. तर त्यांनी काय सांगितलंय, पी आणि क्यू काय ट्रू, आर आणि एस काय फॉल्स. तर आपण याची व्हॅल्यू पुट करूया. आर काय फॉल्स, ती व्हॅल्यू पुट केली. त्याच्यानंतर हे काय बाय कंपोजिट. ओके, बाय कंडिशनल ना रे, माय मिस्टेक, बाय कंडिशनल. ओके, तर त्यानंतर पी ची व्हॅल्यू काय ट्रू, व्हॅल्यू पुट केली. त्यानंतर निगेशन ॲज इट इज. क्यू काय ट्रू ना, ती व्हॅल्यू पण पुट केली. आता निगेशन ऑफ फॉल्सचं निगेशन काय असतं, ट्रू. इफ अँड ओनली ॲज इट इज, ट्रू. त्यानंतर निगेशन ऑफ ट्रू काय असतो, फॉल्स. ओके, त्यानंतर ट्रू. इफ अँड ओनली इफ ट्रू. काय असतं इफ अँड ओनली इफ मध्ये, ज्या व्हॅल्यू जर सेम असतील तर त्याचा काय असतो इफ अँड ओनली इफ, ट्रूच असतो ना. ज्या व्हॅल्यू सेम असतील त्यांचा बाय कंडिशनल काय असतो, सेम ना, म्हणजे ट्रू असतो. ज्या व्हॅल्यू सेम आहे त्यांचा बाय कंडिशनल ट्रू. तर आता ट्रू लिहिला, यांचा बाय कंडिशनल इफ देन ॲज इट इज फॉल्स. आता इफ देन मध्ये काय असतो, ट्रू फॉल्स असतो. ते टेबल्स बघा, तुम्ही टेबल्स बघाल ते इझिली सॉल्व्ह कराल. हे खूप इझी टॉपिक आहे, एकदा रिवाइज केला तरी कळेल तुम्हाला. त्यानंतर मग पुढचा सम, बाहेर पाऊस पडतो, आवाज येतोय. ओके, तर हा पण एक सम दिलाय तुम्हाला. 4th मधला काहीतरी 6 का 7 सम आहे हा. अशाच टाईपचे सम येतात आणि खूप इझी असतात, 3-3, 4-4 मार्क्सला येतात हे सम. ओके, तर असा क्वेश्चन दिला आता. तर काय करणार, पी काय म्हटले ट्रू आहे, क्यू काय म्हटले ट्रू आहे, आर आणि एस फॉल्स आहे. तशाच व्हॅल्यू पुट केले, निगेशन आहे, पी व्हॅल्यू ट्रू आहे, क्यू व्हॅल्यू ट्रू आहे, आर फॉल्स आहे, तेच पुट केले. आणि हळूहळू हे ब्रॅकेट सॉल्व करत आलो. पहिले सगळे ब्रॅकेट सॉल्व केले आणि खाली यायचं मग फायनल आन्सर आलेलं. समजलं, हे इझी टॉपिक आहे. बाकी पण सम आहेत तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये, ते सम तुम्ही सॉल्व करू शकता. ओके, पहिले तर हे लिहून घ्या. ओके, छोटासा टॉपिक आहे. काय याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय, निगेशन फाइंड किंवा निगेशन द्या या स्टेटमेंटला. निगेशन म्हणजे काय, नॉट. सर्वात पहिला क्वेश्चन काय, तिरुपती इज इन आंध्र प्रदेश. हा एक क्वेश्चन आहे. त्याचं निगेशन काय असणार किंवा याचं नॉट काय असणार, तिरुपती इज नॉट इन आंध्र प्रदेश. बस. त्यानंतर काय, √2 इज अ रॅशनल नंबर. तर त्याचा निगेशन किंवा त्याचा नॉट काय असणार, √2 इज नॉट अ रॅशनल नंबर. समजते. इम्पॉर्टंट बघा, हा थर्ड आहे. 7 + 3 > 5. 7 + 3 ही स्टेटमेंट आहे, ट्रू आहे, म्हणजे स्टेटमेंट आहे, ट्रू पण आहे, जी ट्रूथ व्हॅल्यू ट्रूच असणार. 7 + 3 काय, 10 ना, 10 5 पेक्षा ग्रेटरच आहे ही आहे. पण याचं निगेशन काय असणार, तर मुलं काय करतात, 7 + 3 सर हा क्वेश्चन आहे ना, तर याचं निगेशन हा असेल असं देतात. रॉंग करून टाकतात. का, ग्रेटर दॅनची साईन चेंज करतात, लेस दॅन करून टाकतात. त्यांनी ग्रेटर किंवा लेस नाही विचारलंय, त्यांनी निगेशन सांगितलंय, त्यांनी नॉट लावायला सांगितलंय. म्हणजे ग्रेटर दॅन 5 आहे तर नॉट ग्रेटर दॅन 5 हेच त्याचं मिनिंग होणार आहे. समजतंय, असं नाही येणार आहे. असं करतात आणि 1 मार्क घालून बसतात. आन्सर हे असणार आहे, नॉट ग्रेटर दॅन 5. ओके, समजलेलं आहे तुम्हाला. आपण एक्सरसाइज इथे संपवलेली आहे. पाहिजे जे उरलेले सम आहेत ते तुम्ही प्रॅक्टिस करणार आहात घरी. त्याचे आन्सर्स मागे पण दिले टेक्स्टबुकच्या मागे, आणि टेक्स्टबुक आलेले आहेत मार्केटमध्ये, तुम्ही घेऊ शकता. आम्ही पण घेतलेले आहेत. ओके, जे रिवाइज करायचे आहेत ते तुम्ही रिवाइज करू शकता, हे पाहिजे ते लिहून देऊ शकता. ओके, इझी टॉपिक आहे. आपण पुढच्या एक्सरसाइज घेऊयात पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत ऑल द बेस्ट.